गृहिणीचे आवडते ठिकाण म्हणजे किचन होय, कारण सर्वात जास्त वेळ त्यांना किचनमध्ये घालावा लागतो. अशा वेळेस जर काम करताना काही टिप्स जर त्यांनी लक्षात घेतल्या तर त्यांना आपले काम सोपे करता येणार आहे. म्हणूनच आपण आज पाहणार आहोत महत्त्वाच्या किचन टिप्स. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1. एखादा नवा पदार्थ करताना सर्वात आधी रेसिपी नीट वाचा. त्यासाठी लागणारे साहित्य गोळा करून ठेवा. योग्य प्रमाणात साहित्य असेल याची काळजी घ्या. नंबर 2. स्वयंपाकासाठी लागणारे मसाले, चटण्या, पेस्ट, प्युरी आधीच तयार करून ठेवा. नंबर 3. भात शिजताना 1 कप तांदळासाठी 1 ग्लास पाण्याचा वापर करा. नंबर 4. कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घाला. नंबर 5. डाळ चांगली होण्यासाठी 2 ते 3 तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवा. नंबर 6. स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा. पुलाव, खिचडी, भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजण्यासाठी वेळ कमी लागतो. नंबर 7. भाजीसाठी लागणारे वाटण आठवड्याभरासाठी अथवा 2-3 दिवसांसाठी तयार करून ठेवा. नंबर 8. लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी वेळ कमी लागतो. नंबर 9. शेंगदाणे भाजून दळून ठेवले तर भाज्यांमध्ये दाण्याचा कूट टाकणे सोपे जाते. नंबर 10. खोबरे खोवणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपूर्ण खोवून फ्रीजमध्ये ठेवा, ज्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर स्वयंपाकासाठी करता येईल. नंबर 11. पीठ मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनलेले पदार्थ खुसखुशीत होतात. पराठा, शंकरपाळी, कचोरीसाठी या टिप्सचा वापर करा. नंबर 12. गोड पदार्थ नेहमी जाडबुडाच्या भांड्यात करा, ज्यामुळे ते करपणार नाहीत. नंबर 13. गोड पदार्थांमध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दूध वापरा, ज्यामुळे त्यांना टेक्स्चर छान येईल. नंबर 14. दह्यामध्ये कोणतेही मसाले अथवा मीठ मिसळणार असाल तर ते नीट घुसळून घ्या. नंबर 15. फ्रीजमध्ये व्हेजिटेबल आणि नॉन व्हेजिटेबल असे 2 स्टॉक तयार ठेवा, ज्यामुळे सूप अथवा इतर पदार्थ करणं सोपं जाईल. नंबर 16. एखाद्या पदार्थांसाठी खसखस मिक्सरमध्ये वाटायची असेल तर ती आधी 15 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. नंबर 17. भात मोकळा होण्यासाठी भात शिजताना त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस टाका. नंबर 18. नूडल्स मोकळ्या होण्यासाठी शिजताना त्यामध्ये 1 थेंब तेल टाका आणि शिजल्यावर गरम पाण्यातून निथळून थंड पाण्याखाली धरा. नंबर 19. रात्री कडधान्य अथवा डाळ भिजत घालण्यासाठी विसरला तर ती लवकर भिजण्यासाठी गरम पाण्यात 1 तास भिजत ठेवा. नंबर 20. थंडीच्या दिवसांमध्ये दही लागण्यासाठी ते मातीच्या भांड्यात लावा आणि गॅसजवळ ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.